जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी आहे 2 मार्च 2020 ची। बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकार गोरक्षण विधेयक मागे घेऊ शकतं। तर दुसरी बातमी आहे 12 सप्टेंबर 2024 ची। गोरक्षणासाठी राज्य सरकारने 135 गायी निवारा केंद्रांना 17.21 कोटी रुपये वितरित केल्याची। यावरून असं सिद्ध होतं की उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याक वर्गाला खुश करायचं होतं। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर गोरक्षण केंद्रांना 17.21 कोटी रुपये दिले गेले। यावरून असंही सिद्ध होतं की हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन आपली विचारधारा सोडावी लागली। तो दिवस तुम्हाला आठवतो का, जेव्हा पालघरमध्ये साधूंची हत्या झाली होती? पोलीस सोबत असताना सुद्धा म्हणजे प्रशासनावर किती पकड होती त्यावेळी सरकारची हे लक्षात येतं। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी फोन केला की अधिकाऱ्यांना घाम फुटतो। रामगिरी महाराजांच्या बाजूने देखील एकनाथ शिंदे खंबीरपणे उभे होते। आजचा आपला मुद्दा मुळात हा नाहीये, मुद्दा आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा। देशी गायींचं भारतीय संस्कृतीत एक वैदिक काळापासून वेगळं स्थान आहे आणि देशी गायींची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना यापुढे राज्यमाता गोमाता म्हटलं जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला। आज हमारी सरकार ने, आपकी जनता की सबकी सरकार ने गौ माता को राज्य माता का दर्जा दिया है। सुंदर। त्यानंतर शासनानं लगेच GR देखील काढला। सोबतच गायींच्या पालन पोषणासाठी गोशाळांना एका दिवसाला प्रति गाय 50 रुपये देखील दिले जाणार आहेत। गोमातेचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे। गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं याचा आनंद आहे आणि त्यामुळं गोमातेचं रक्षण होईल। त्याचप्रमाणे गोमातेच्या चाऱ्यासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर येथील कार्यक्रमात दिली। आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेलं भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलन, त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महापालिकेनं केलेल्या विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गोमातेचं रक्षण झालं पाहिजे व तिला राज्यमातेचा दर्जा मिळाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं। त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। ते पुढे असं देखील म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी नेहमीच साधू संतांचा सन्मान केला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत। सनातन धर्माचे रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे। मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही असं सांगून सनातन राष्ट्र संमेलनाच्या रूपानं भाईंदरला साक्षात कुंभमेळाच भरला असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। एकीकडे मेट्रो, रस्ते अशा मोठ्या प्रकल्पांद्वारे विकास होत आहे, सर्वात जास्त उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, तर दुसरीकडे माझी लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत। शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय, युवकांना रोजगार, त्याचप्रमाणे विद्यावेतन देणारे हे सरकार आहे। मी स्वतःला सीएम नाही तर कॉमन मॅन समजतो असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। तर दुसरीकडे शंकराचार्याकडून कौतुकाचा वर्षाव शिंदेवर झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काऊमॅन आहे असं ते म्हटले। गाय तो माता है, बेटा कहाँ है, बेटा तो दिखाओ। अब हम कम से कम जो इस तरह का प्रश्न हमसे करते हैं हम उनको बता देंगे, बेटा देखना है तो एकनाथ को देखना। ये है गाय का बेटा, गायीचा मुलगा। अभी ये कह रहे थे कि सीएम का मतलब चीफ मिनिस्टर नहीं, सीएम का मतलब कॉमन मैन है। हम कहते हैं सीएम का मतलब काउज मैन। देशात आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांनी गोमातेला राज्यमाता असा दर्जा देण्याचं धाडस दाखवलं नव्हतं। मात्र बहुसंख्याच्या मतांचा आदर राखून गोमातेला राज्यमाता दर्जा देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असं सांगून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांचं कौतुक केलं। गोमातेला राज्यमाता घोषित करावं असं मत मी व्यक्त केलं होतं, त्याचे सुखद परिणाम आज पाहायला मिळालं असंही शंकराचार्यांनी यावेळी म्हटलं। राज्यमातेचा दर्जा दिल्यानं काय फायदा होणार आहे, तर मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी मोठी घट ही चिंताजनक बाब ठरत होती आणि यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणं गरजेचं असल्यानं देशी गायींच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनानं
देशी गाईला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली। राज्यात देशी गाईला विशेष दर्जा दिल्यानं देशी गाईच्या गोवंश संवर्धनास प्रोत्साहन मिळणार आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याप्रमाणे चीफ मिनिस्टर म्हणजे कॉमन मॅन पासून आता एकनाथ शिंदे हे शंकराचार्य यांच्या म्हणण्यानुसार काऊ मॅन झालेले आहेत आणि सगळीकडे या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे। तुम्हाला काय वाटतंय या निर्णयाबद्दल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।